कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट घेऊ नका. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व हॉस्पिटलला नोटीस. ₹27 कोटींचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत असल्याची माहिती. पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस देणार. रायगडमध्ये उपचाराविना जबरदस्तीने घरी पाठवलेल्या रुग्णाचा मृत्यू. अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा उघडकीस. आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे 2 रुग्ण दगावले, तटकरेंचा आरोप. रुग्णालयाचं खासगीकरण करू नये. बोरिवलीतील भगवती रुग्णालयाबाहेर संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन. खोक्या भोसलेची बायको तेजू भोसले नातेवाईकांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल. घरावरील कारवाईनंतर पुनर्वसनासंदर्भात तेजू भोसले अजित पवारांना भेटणार. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख. भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का, यावर विचार करावा लागेल. उत्तर भारतीय विकास सेनेच्या भूमिकेनंतर मनसेचा इशारा. अमेरिकेने चीनला दिलेला अल्टिमेटम संपला. चीनने अतिरिक्त 34% आयात शुल्क न हटवल्यास अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता. भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय. संबंध सुधारण्यावरही भर. आज भारतीय शेअर मार्केट सावरला. सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला तर निफ्टी 22,550च्या वर. निफ्टीतही 50 दिवसांचा उच्चांक. यूएस इक्वी इंडेक्स फ्युचर्समध्ये वाढ. कामराच्या गुन्हे रद्दच्या याचिकेवर 16 एप्रिलला पुढील सुनावणी. तर कुणाल कामरा मुंबईत आल्यावर त्याचं स्वागत करावंच लागेल. संजय शिरसाट यांचा इशारा. पवारांच्या राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेंची भेट. कामानिमित्त भेट. हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटलांकडून याआधी चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाणांची ही भेट. जळगावमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी 200 एकर जागा राखीव. उद्योगमंत्री उदय सामंतांकडून प्रस्तावाला मान्यता. औद्योगिक वसाहतीला आता विकसित करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यात येणार. ठाणे महापालिकेतील गैरव्यवहाराबाबत यापुढेही आवाज उठवणार. पुराव्यासकट सर्व समोर आणणार. भाजप आमदार संजय केळकर यांचा इशारा. मुंबईतील पाणीबाणी टाळण्यासाठी केंद्रानं हस्तक्षेप करावा. आशिष शेलार यांचं केंद्रीय जलशक्ती विभागाला पत्र. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या परवान्यासाठी महापालिकेकडून टँकर चालकांची अडवणूक. शेलारांचा आरोप. अंजली दमानिया मात्र मंत्रालयात. बावनकुळे, योगेश कदम आणि आकाश फुंडकर यांची भेट घेणार. राज घनवट आणि पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी एसआयटी नेमण्याबाबत निर्णय होणार. टीव्ही9च्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेतील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमधून भारतात परतले. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांकडून खेळाडूंचं स्वागत. खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.